मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये ना अगदी 2-3 व्यक्ती तरी असे असतील ज्यांना वांग्याची भाजी खूप जास्त आवडते आणि काही अशी असतील ज्यांना वांग्याची भाजी फारशी आवडत नाही. पण माझ्या या पद्धतीने जर तुम्ही भरले वांग्याची भाजी जर बनवली ना, तर तुम्ही 4 घास जास्तीचेच खाल आणि ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ना, ते देखील बोटं चाटून खातील. बरं मंडळी, आम्ही आलेलो आहोत गावी आणि गावी आल्याच्यानंतर काही चुलीवरच्या खास रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्या बनवायलाही सोप्या असतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात. तर गावाकडे आल्याच्यानंतर अगदी मस्त वांग्याची झाडं होती, त्याला भरपूर वांगी लागली होती. त्यामुळे यामधलीच अशी छोटी छोटी वांगी मी तोडून घेतलेली आहेत. लगभग अर्धा किलो ही वांगी आहेत. आता काय करायचं ना, इथं मी चूल पेटवून घेतलेली आहे, त्यावरती कढई ठेवली. एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी किसलेलं खोबरं आणि 3 चमचे पांढरे तीळ इथं मी भाजून घेत आहे. यामध्ये तेल वगैरे काहीही घालण्याची गरज नाही, असंच हे भाजून घेतलं. जर तुमच्याकडे फारसा वेळ असेल तर सगळं सेपरेट जरी भाजून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे, किंवा एकत्र भाजलं ना तरी देखील व्यवस्थित भाजलं जातं. आता हे भाजून घेतलं. आता फारसा वेळ नसल्यामुळे मी काय करते ना, मिक्सरच्या भांड्यामध्येच हे वाटून घेत आहे. जर तुमच्याकडे वेळ असला ना तर पाटा वरवंट्यावर वाटून घ्या, चव आणखी वाढते. आता हे व्यवस्थित असं मी वाटून घेणार आहे. यामध्ये ना मुठभर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. एक आल्याचा छोटासा तुकडा घेतला, तो बारीक कट करून यामध्ये घालत आहे. काही पावडर मसालेसुद्धा यामध्ये मी घालणार आहे. 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट, साठवणीतला जो काळा मसाला असतो तो घातलेला आहे. चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला यामध्ये मी घातला आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं वाटून घ्यायचं. पावडर मसाले यामध्ये घातल्यामुळे काय होतं ना, सगळा मसाला जो आहे ना तो छान एकजीव होतो. त्यामुळे यामध्ये मी पावडर मसालेसुद्धा घातलेले आहेत. तुम्ही नुसते शेंगदाणे आधी बारीक करून त्यानंतर सगळे मसाले घालून एकत्र केले ना तरीसुद्धा चालणार आहे. काही जण यामध्येच थोडंसं तेलसुद्धा घालतात, पण यामध्ये मी तेल घातलेलं नाही, का तर शेंगदाण्याला आणि खोबऱ्याला तेल खूप सुटतं, त्यामुळे यामध्ये मी तेल घातलेलं नाही. आता आपण जे वांगी झाडाचे तोडून घेतली होती ती वांगी मी स्वच्छ धुवून घेतली. आता हे वांगे आपण कट करून घेऊया. जसं आपण नेहमी भरलं वांगं बनवण्यासाठी 4 असे भाग करून घेतो ना, अगदी त्या पद्धतीने. बरं मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आता आपण ज्यावेळेस वांग्याची भाजी बनवतो ना, त्यावेळेस खूप वेळ वांगी अशी कट करून ठेवायची नाही, नाहीतर खूप जास्त काळे पडतात आणि चवसुद्धा खराब होते. त्यामुळे आधी मसाला वगैरे तयार करायचा, पूर्ण तयारी करून घ्यायची आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वांगी कट करायची. असं केल्यामुळे काय होतं ना, आपल्या वांग्याची जी चव आहे ना ती टिकून राहते आणि वांगी काळी पडत नाही. आता इथं सगळीच वांगी मी कट करून घेत आहे. कढईमध्ये पाणी आहे आणि पाण्यातच वांगी घालायची, म्हणजे ते व्यवस्थित राहतात. आता इथं मी सगळी वांगी कट करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामधलं पाणी इथं मी काढून घेत आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला भरायचा आहे. हे बघा, मसाला भरत असताना व्यवस्थित दाबून मसाला भरायचा, म्हणजे वांगं खाताना फिक्कं लागत नाही. नाहीतर खूपदा काय होतं ना, भाजी चविष्ट असते पण वांगं खूप फिक्कं लागतं. त्यामुळे काय करायचं ना, मसाला व्यवस्थित दाबून भरायचा, म्हणजे बऱ्यापैकी मसाला वांग्यामध्ये राहतो आणि वांगं खाताना फिक्कं लागत नाही. आता याच पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेणार आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा रेसिपीज अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या रेसिपीज लगेच पाहू शकता. बरं, आता इथं सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला यापेक्षाही वेगळ्या वांग्याच्या भाजीच्या रेसिपी हव्या असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि फेसबुक पेजवरसुद्धा आहेत, तुम्ही कुठेही पाहू शकता. आता इथं व्यवस्थित मसाला मी भरून घेतलेला आहे. चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि अगदी अंदाजपंचच यामध्ये मी तेल घातलेले, लगभग 2 चमचे तेल आहे. आता ज्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून ठेवला होता ना, ती वांगे यामध्ये घालायचे. जर तुम्हाला यामध्ये थोडासा फोडणीसाठी लसूण किंवा कढीपत्त्याची पानं वगैरे घालू शकता, पण आपण याचा जो मसाला बनवला आहे ना तो इतका खमंग मसाला होता ना मंडळी, त्यामुळे याला वेगळं असं काही करायचं नाही. आणि वाटणामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण लसूण घातला होता, त्यामुळे इथं मी फोडणीला लसूण वगैरे काही घातला नाही. मस्त मसाला भरलेली वांगी घातली. मिनिटभरासाठी व्यवस्थित ते परतून घेतले आणि त्यानंतर मस्त एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून यामध्ये घातलेला आहे. आता खूप जण वांग्याच्या भाजीमध्ये टोमॅटो घालत नाही, पण इथे मी घातलं. त्याचं कारण तुम्हाला मंडळी सांगते, का तर वांग्याची भाजी आपण थोडीशी तिखट बनवतो आणि यामध्ये जर असा टोमॅटो घातला ना तर भाजी खूप मस्त चटकदार तयार होते. एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा. बरं, 2 मिनटाची वाफ काढून घेतली आणि त्यानंतर उरलेला जो मसाला होता तो घातला, व्यवस्थित असं परतून घेतलं आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला ही वांग्याची भाजी कितपत पातळ दाटसर आवडते त्या अंदाजाने पाणी घालायचं. व्यवस्थित असं याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला
मध्यम गॅस किंवा मध्यम चुलीच्या जाळावरती ही भाजी शिजवून घ्यायची. आता पहिली उकळी फुटली ना की हा जाळ मी पूर्णपणे कमी केला होता आणि हळूहळू ही हारावरती भाजी शिजवून दिली. तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही किंवा खूपच अशी दाटसर नाही. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. जरूर या पद्धतीने बनवून बघा. मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची, आणखी चव छान येते. हे बघा मस्त दिसते ना. चवीलासुद्धा अप्रतिम ही वांग्याची भाजी तयार झाली होती. त्यामुळे जरूर ही रेसिपी ट्राय करा. अगदी पाहुणे-रावळे जरी येणार असेल ना तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची वांग्याची भाजी बनवू शकता. बघा अगदी मस्त तयार झालेली आहे. खूप अशी घट्ट नाही किंवा खूपच पातळ नाही, अगदी परफेक्ट ही भाजी बनवून तयार होते. जरूर रेसिपी ट्राय करा. चपातीसोबत ही वांग्याची भाजी खूप मस्त लागत होती. मंडळी आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.